उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। मुंबई आग्रा महामार्गावर आज सकाळच्या सुमारास चांदवडच्या राहुड घाटाजवळ एसटी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झालाय। एसटी आणि ट्रक हे समोरासमोर येऊन आदळल्यामुळे हा भीषण अपघात घडलाय। या अपघातामध्ये 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय, तर इतर प्रवाशांवर चांदवड उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। 2 प्रवाशांची प्रकृती देखील गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक संपूर्णतः ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सकाळीच हा अपघात घडला असून या अपघातामुळे नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती समजते। राहुड घाटामध्ये एसटी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात सकाळी 9:30 वाजेच्या सुमारास झाल्याची माहिती समोर आली आहे। या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, तर मृत्यूंचा आकडा या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झालाय, तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। ट्रक आणि बसमध्ये हा भीषण अपघात झालाय। ट्रकच्या धडकेमध्ये बस अक्षरशः अर्ध्यापर्यंत मधोमध चिरली असल्याचं पाहायला मिळतंय। हा अपघात घडल्यानंतर तात्काळ महामार्गावरील नागरिकांनी, इतर स्थानिकांनी अपघातग्रस्तांना मदत कार्य करण्यास सुरुवात केली आहे। त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी पाचोरा अपघाताची माहिती चांदवड पोलिसांना देण्यात आली आणि मदत कार्य सुरू झालंय। दरम्यान सकाळी झालेल्या या भीषण अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली आहे, तर पोलीस घटनास्थळी पोहोचले। मात्र पोलिसांनी अपघाताची माहिती घेतली असता बसचे टायर फुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मात्र पोलिसांकडून आता या अपघाताची सखोल चौकशी सुरू आहे आणि इतर घटनेच्या माध्यमातून चांदवड पोलीस तपास करताय। बसमधील प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील असून अद्याप मयत आणि जखमींची नावं समजू शकली नाहीत, त्यामुळे आता जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। या संदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। चांदवड परिसरामध्ये झालेल्या अपघातामुळे मुंबई आग्रा महामार्गावर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। अपघातग्रस्त वाहने हे रस्त्यातून बाहेर काढण्याचं काम सुरू आहे, तसेच वाहतूक कोंडी देखील सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। हा अपघात घडल्यानंतर स्थानिकांनी देखील अपघात स्थळी मोठी गर्दी केली होती। अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न देखील केले। हा अपघात घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अपघातामध्ये जवळपास 5 प्रवासी हे जागीच मृत्युमुखी पडलेत, तर इतर गंभीर जखमी देखील आहेत। जागर जनस्थानसाठी अश्विनी पुरी, चांदवड, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। अशोकनगर परिसरातील सेकंड फेज येथील त्रिदेव व खंडेराव मंदिराबाहेर जुन्या वादाची कुरापत काढून धारदार कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। दिनांक 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:45 घडली आहे। शांत परिसरात हल्ल्याच्या घटनेमुळे दहशत निर्माण झाली असून सेवानिवृत्त रहिवासी भयभीत झाले आहेत। सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे। जखमीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे। राम मनोहर पाटील वय 20 असे जखमी तरुणाचे नाव असून अशोकनगर येथील सचिन आयरे व साथीदाराने श्रमिक नगर येथे झालेल्या मागील भांडणाची कुरापतीच्या वादातून तिघांनी जीवघेणा हल्ला केला आहे। हल्लेखोरांनी घटनास्थळाहून पळ काढला असला तरी पोलिसांनी सचिन आयरेसह एका साथीदाराला ताब्यात घेतले आहे। अजूनही एक फरार हल्लेखोराचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान शुक्रवारी जखमी राम पाटील यांनी या तिघांना मारहाण केली होती। घटनेच्या वेळी तिघांसह एक युवती देखील होती। घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता। जागरूक नागरिकांनी पाणी टाकून रस्ता स्वच्छ केलाय। त्रिदेव व खंडेराव मंदिराच्या मागे मोकळ्या मैदानावर ग्रीन जिम असल्याने, स्थानिक गुंडांचा वावर असल्याने रात्री उशिरापर्यंत समाजकंटकाचा वावर त्या ठिकाणी होतोय। त्यांचे अवतार बघून त्यांना हटवण्याची हिंमत कोणीही केली नाहीये। या संदर्भात पोलिसांना कळवूनही दखल घेतली जात नसल्याने स्थानिक नागरिकांनी सांगितलंय। या मंदिराच्या भिंतीवर स्कॅन कोड आजही आहे, परंतु पूर्वी पोलीस पथक येऊन स्कॅन करत होते, परंतु गेल्या 2 वर्षांपासून पोलीस फिरकत नसल्याने या भागात गस्त वाढवावी अशी मागणी केली आहे। मात्र सातपूरला गुन्हेगार व गुन्हेगारी नित्य वाढत असल्यामुळे पोलिसांचा दबदबा कमी झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे। गुन्हेगारीवर अंकुश राखण्याची गरज निर्माण झाली आहे। सातपूर पोलिसांनी तिघांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे।
कोयत्याचा सर्रासपणे वापर होऊन अंधार पडल्यामुळे कोयत्याने वार केल्याने तिघांच्या हाती लखलखत्या कोयता नाचवताना दिसताय, म्हणून ग्रीन जिम बंद करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे। या घटनेचा पुढील तपास सातपूर पोलीस करतात। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिनांक 30 एप्रिल रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक संभाजीनगर रोडवर असलेल्या जेजूरकर लॉन्स येथे दिनांक 29 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजता ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्यावरील हाय मार्शलला जाऊन धडकली। सध्या लग्नसराईमुळे या रस्त्याला येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही। नागरिकांच्या सतर्कतेमुळे ट्रक चालकाला सुखरूप बाहेर काढले, परंतु ट्रक चालकाचा पाय अडकल्याने गंभीर दुखापत झाली असून औषध उपचारासाठी 108 नंबरच्या ॲम्ब्युलन्सद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात ट्रकचे बरेच नुकसान झाले। मधोमध ट्रक अडकल्याने काही वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन वाहतूक सुरळीत केली आहे। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिनांक 27 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास अंबड पोलीस ठाणे हद्दीतील खुटवट नगर ITI रोडवरील सुखकर्ता हॉस्पिटल समोर देवाशा या इलेक्ट्रॉनिक्स शोरूमला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या शोरूममध्ये संध्याकाळची वेळ असल्याने ग्राहकांची देखील मोठी गर्दी असल्याचे बोलले जात आहे, परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे ग्राहकांची व शोरूममध्ये असलेल्या कामगारांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले। परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे ग्राहकांची व शोरूममध्ये असलेल्या कामगारांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र देखील निर्माण झाले होते। या आगीची माहिती मिळाल्यानंतर अंबड व सातपूर या ठिकाणचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले। अंबड व सातपूर विभाग मिळून 5 ते 6 बंब त्या ठिकाणी आग विझवण्याच्या शर्थीचे प्रयत्न करत होते, परंतु हवेचा वेग असल्याने आगीने रौद्र रूप धारण केल्याचे चित्र पाहायला मिळाले। तसेच संध्याकाळची वेळ असल्याने या रस्त्यावर रहदारी देखील मोठ्या प्रमाणात असते, म्हणून मदत कार्यात कुठेही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अंबड पोलिसांची पथके तयार करून त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या आगीत इलेक्ट्रॉनिक्स सामानाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते। तसेच आगीची घटना घडलेल्या ठिकाणी रहिवासी वस्ती असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले। तसेच बघण्यांची देखील मोठी गर्दी त्या ठिकाणी निर्माण झाली होती। जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। राहुरी शहराचे ग्रामदैवत खंडोबा देवस्थानचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे रविवार दिनांक 28 एप्रिल पासून मोठ्या उत्साहात पार पडलाय। हा यात्रोत्सव यावेळी किमान 4 ते 5 दिवस सुरू राहणार आहे। यावेळी एळकोट एळकोट जय मल्हारच्या घोषणांनी परिसर भक्तांनी दणाणून सोडला होता। कावडी भक्तांकडून पुणतांबा येथून आणलेल्या जलाने खंडेरायाच्या मूर्तीला यावेळी स्नान घालण्यात आले। यानंतर सायंकाळी भाविकांनी भरलेल्या 12 गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली आहे। ऋषिकेश शेठे या भक्ताने या गाड्या ओढल्या। कावडी भक्तांची वाजत गाजत यावेळी मिरवणूक काढण्यात आली आहे। मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष रावसाहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडोबा देवस्थान यात्रा कमिटीचे अध्यक्ष गणेश खैरे, उपाध्यक्ष कांतीराम वराळे आणि त्यांचे सहकारी यांनी अतिशय उत्तम रीतीने नियोजन केलं होतं। ही यात्रा विशेष करून माहेरवासियांसाठी एक पर्वणीच असल्याचं सांगितलं जातंय। बालगोपाळांसाठी आपल्या मामाच्या गावाची यात्रा म्हणजे एक वेगळाच आनंद असतो, हे आवर्जून बघायला मिळतंय। यावेळी यात्रेचे खास विशेष आकर्षण म्हणजे राज्य आणि राज्याबाहेरील कुस्तीपटूंनी हजेरी लावून उत्तम कुस्तीचा खेळ उपस्थितांना दाखवलाय। तसेच मोठमोठ्या रकमेच्या कुस्त्या बघण्यासाठी सुद्धा बाहेर जिल्ह्यातील हौशी कुस्तीप्रेमी आवर्जून उपस्थित होते। आज गर्दीचा उच्चांक असल्यामुळे राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। गर्दीमुळे सायंकाळी रस्त्यावर काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर। सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी। तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला।
आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544। आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344। तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला। अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक। हे आपण खरं तर रोलिंग आज आपण भुजबळांना भेटायला आलेला आहात, काय नेमकं कारण आहे? आदरणीय भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, नेते आहेत आणि आता लोकसभेचा प्रचार सुरू झाला तसं दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मी आधी त्यांची भेट घेतली आणि वेळोवेळी जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभलं आहे। या जिल्ह्याच्या विकासामध्ये काय काय बजेट असेल, काय कामं झाली पाहिजे, केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातून नेहमीच त्यांनी एक चांगली दिशा आणि मार्गदर्शन केलेलं आहे। आज सुद्धा मान्य साहेबांची भेट घेतली आणि 2 तारखेला आम्ही महायुतीचे उमेदवार म्हणून दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा फॉर्म भरायचं निश्चित झालेलं आहे। त्यासाठी आदरणीय साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो। त्याबरोबर येवला असेल, निफाड, चांदवड, नांदगाव माझ्या सगळ्याच तालुक्यातली एक चर्चा पण झाली आणि प्रचारात गती वाढवण्याचे त्यांनी सांगितलं आणि लोकांना जाऊन भेटा, योजना पोचतायत त्या संदर्भात चर्चा करा। कांदा प्रश्नावर सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण केलेलं काम आहे तेही जनतेसमोर ठेवू। मला असं वाटतं की सगळ्या जिल्ह्याचा, महाराष्ट्राचा अभ्यास, अनुभव असलेले आदरणीय भुजबळ साहेब यांनी नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आहे आणि त्यासाठीच हे सगळी आम्ही आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व नेते, आमचे पदाधिकारी यांनी आम्ही सगळ्यांनी आज भेट घेतली। मैदानात उतरले, आपल्याकडून प्रचार झाला, सभा झाल्या, तर वातावरण निश्चितपणे नक्कीच नक्कीच बघा, महायुतीची आमची सगळ्यांची जी आज एक रणनीती आहे प्रचाराची असेल तर त्यामध्ये माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यानुसार नाशिक जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रही आता प्रचार सभा होत आहेत, साहेबांचा प्रवास होतो, तर नक्कीच इथे सुद्धा या नाशिक जिल्ह्याला पुढे नेण्यासाठी, इथला विकास करण्यासाठी साहेब नक्कीच अग्रेसर आहे। ताई, पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की पूर्ण महायुतीचा प्रचार होत असताना भुजबळ साहेब फक्त चंद्रपूरला गेले होते, नंतरच्या काळामध्ये त्यांचे कुठेही दौरे झाले नाही। अनेकदा साहेबांनी देखील खंत बोलून दाखवली की मराठा समाजाची मतं विभाजन होऊ नये किंवा एकूणच ही सगळी परिस्थिती असताना जास्ती आता माझा प्रश्न त्यांना विचारू काय? नाही, पण त्यांनी फारच मोठं धाडस केलं असं म्हणता येईल का? काय झालं? दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये देखील मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे। अशा मतदारसंघ आहे ना एवढा त्याच्यामध्ये? येवला साहेबांचा मतदारसंघ। नाशिक लोकसभा मतदारसंघातून जर भुजबळ साहेब तुमच्या सोबत असते तर तुम्हाला दिंडोरीत फायदा झाला असता आणि मोठी ताकद नाशिक जिल्ह्यामध्ये झाली असं वाटतं? आणि दिल्लीत त्यांचं तिकीट फायनल झालेलं होतं, आपण गेल्या अनेक वर्षांपासून मंत्री आहात, दिल्लीत काम करतायत, नेमकं दिल्लीतनं अडचण झालंय की राज्यातून अडचण झालं? आता त्याच्यावर प्रश्न त्यांना मला विचारला, नेहमीच विचार। माझं एवढं म्हणणं आहे की नाशिक आणि दिंडोरी या जिल्ह्यातील 2 मतदार संघ जे आहेत आणि अर्थात काही भाग धुळ्यामध्ये सुद्धा येतोय, त्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे जे आहे पूर्णपणे शक्तीनं उतरणार आहोत। 2 तारखेला भारतीताई दिंडोरी लोकसभेचा फॉर्म भरण्यासाठी, अर्ज देण्यासाठी मिरवणुकीने जाणार आहे। तोपर्यंत कदाचित नाशिक मधून सुद्धा महायुतीच्या कोण उमेदवार त्याचं सुद्धा या 1-2 दिवसामध्ये जाहीर होईल आणि मग पूर्ण या दोन्ही मतदार
संघातील सर्व पाठीराख्यांच्या बरोबर प्रचंड मोठ्या संख्येनं आम्ही सगळे त्यांचे अर्ज भरायला जाणार आहोत. या दोन्ही मतदारसंघातील नाशिक जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी हितचिंतकांनी त्यासाठी सपोर्ट करण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सगळ्यांनी हजर राहावे असं आपल्याद्वारे मी आमच्या सर्व जे हितचिंतक आहेत पाठीराखे आहेत त्यांना विनंती करतो आहे. तुम्हाला सुद्धा इंडिया आघाडीचा चेहरा पंतप्रधान पदाचा हा राहुल गांधीचा असेल असं पुन्हा एकदा प्रतिपादन झालेलं आहे जे त्यांच्याकडनं. आपल्याला वाटतं का राहुल गांधी हा चेहरा कोणाकडून झालं? काँग्रेसकडनं. असं आहे की काँग्रेसकडून जाहीर होणं वेगळं आणि बाकीचे जे आहेत सगळे जे इंडीमध्ये जे आहेत अनेक लोक त्यांनी सांगणं वेगळं आहे ना. इथे कसं आहे, मोदी साहेबांचा चेहरा, मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार आणि मोदी साहेबांची सुद्धा 10 तारखेला जिल्ह्यामध्ये पिंपळगावला प्रचंड जाहीर सभा होणार आणि आपल्याला लक्षात येईल की नाशिक जिल्ह्यातून पूर्णपणे मोदी साहेबांना साथ देण्यासाठी आमचे खासदार नाशिक जिल्ह्यातून जातो. साहेब, नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये अजित पवारांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलंय की तुमच्या बाबत उमेदवारी अजित पवारांचं एक स्पष्टीकरण. अजित पवारांनी एका मुलाखतीत असं म्हटलंय की भुजबळ यांनी माघार घ्यायला नको, त्यांनी घाई केली. चलबिचल झाली. जागा वाटप संदर्भात चर्चा सुरू असतानाच भुजबळांच्या स्टेटमेंटमुळे चलबिचल झाली असं अजित पवार म्हणतात. ठीक आहे, त्यांना वाटणं स्वाभाविक आहे, परंतु असं आहे ना की मी सुद्धा 1 महिना थांबवून काय असं चातकासारखं तिकिटाकडे डोळे लावून बसणं बरोबर वाटलं नाही मला. ठीक आहे साहेब, गिरीश महाजन नाशिकला आलेले आहेत. आज गिरीश महाजन नाशिकला आले आहेत. महायुतीचा तिढा सुटत नसताना गिरीश महाजन नाशिकला यांना काही पदाधिकाऱ्यांच्या देखील भेटीगाठी घेतल्या. काय वाटतं, तिढा सुटेल, काही जागा कोणाकडे जाईल? युतीचा उमेदवार नक्की उभा राहणार. मोदी साहेब कालपासून राज्याच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी गंभीर टीका शरद पवार यांच्यावरती नाव न घेता केली. भटकते आत्मा आहेत अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यांच्यावर राज्यात नेहमीच अस्थिर वातावरण तयार झालेलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत काम करते असं आहे खरंच असं वाटतं? असं आहे की एकमेकावर पवार साहेब जर त्यांच्यावर टीका करताय काय तर मोदी साहेब पण त्यांच्यावर पवार साहेबांना टीका करणार. ज्यांना जे जे काही मुद्दे मिळतात त्याच्यावर बोल. सर, दिंडोरीत कांद्याचा प्रश्न गंभीर आहे. भारतीताई फिरत असताना त्यांना बऱ्याच ठिकाणी अडचणी येत आल्याचं पाहायला मिळतंय. तो रोष कमी करण्यासाठी काही प्लॅन आपल्याकडे 1 लाख टन जे आहे कांद्याच्या निर्यातीसाठी जे आहे परवानगी मिळालेली आहे. कदाचित ते आणखी सुधारणार. साहेब, संजय राऊतांनी स्टेटमेंट केलं आहे की अजित पवार हे धमकी पात्र आहेत, त्यांची ख्याती आता धमकी पात्र झाली. आता दुसऱ्यांच्या मुद्द्यांवर मी कॉमेंट घेत बसू का दिवसभर? सगळ्यांना धन्यवाद. साहेब, जेव्हा तुम्ही थांबण्याचा निर्णय घेतलेला होता तेव्हा तुम्ही म्हणालात आता 26 दिवस झाले, दुसरा जो समोरचा उमेदवार आहे तो पुढे गेलेला आहे नाशिकमध्ये. आता तुम्ही थांबल्यानंतरही 10 दिवस झालेले आहेत. काल त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत फॉर्म भरलेला आहे. अजूनही क्रीडा सुटत नाही. खूप कमी दिवस राहिलेले. फटका बसेल जागेवर असं वाटतंय या सगळ्या उशीर झाला? नाही, काय आमच्याकडे खूप चांगले उमेदवार असल्यामुळे सुद्धा कधीच्या चांगल्यातलं चांगलं निवडणं सुद्धा कठीण जात असतं. त्यामुळे उशीर होतोय. त्याची काळजी करायचं कारण नाही. आमचे मतदार, आमचे कार्यकर्ते हे सगळं मजबूतीनं तयारीत आहोत आणि आम्ही पूर्ण शक्ती लावून आमचे उमेदवार निवडून देणार. धन्यवाद. तुमच्यापेक्षा चांगला उमेदवार भेटेल तुम्ही सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. श्रीमती तारादेवी फाउंडेशन सरकार ग्रुपचे संचालक आकाश गुप्ता. संस्था की तरफ से कंप्लीट चैरिटेबल हॉस्पिटल है. इसके लिए अपनी श्रद्धा के हिसाब से डायलिसिस मशीन डोनेट की है और कंप्लीट फ्री है यहाँ के लोगों के लिए. और यहाँ पे फैसिलिटी थी नहीं, दूसरे हॉस्पिटल में थी जो चार्जेबल थी, इसलिए चैरिटेबल हॉस्पिटल में ये फैसिलिटी बाबा की कृपा से आगे ट्रस्ट सपोर्ट हम लोग कंप्लीट डायलिसिस यूनिट सेट करेंगे. इसमें 5 बेड और 5 डायलिसिस मशीन होंगी. कि कितनी कॉस्ट है और इसके पहले भी आपने कुछ अस्पताल के लिए डोनेशन किया था? इसके पहले हमने ब्लड बैंक को डोनेट किया था और मुंबई सिटी में ट्रस्ट में भी डायलिसिस मशीन का एक हमने श्रीमती तारादेवी फाउंडेशन के थ्रू में 11 मशीन्स और 11 बेड डोनेट किए हुए हैं. और आगे चल के यहाँ पे भी हम
मेरिट करेंगे। 2 मशीन और 2 बेड की कॉस्ट करीब 23-24 लाख रुपीज़ की है जो हमें ट्रस्ट को देंगे। देखिए, बाबा के दरबार में सोना चांदी रुपये से पैसा चढ़ता है, लेकिन आप जो दे रहे हैं वो बाबा की बिल्कुल राह पर चलने का काम है, क्या कहना है? बाबा को सोना चांदी इसकी कोई ज़रूरत नहीं है। बाबा चाहते थे अपने भक्तों की ज़्यादा से ज़्यादा सेवा हो, और एक माध्यम है ये चैरिटेबल हॉस्पिटल का ट्रस्ट भी कर रही है और हमारे से छोटे डोनर्स भी कर पाएंगे। यांनी श्री साईबाबा संस्थानचे श्री साईनाथ रुग्णालयासाठी 23,50,000 रुपये किमतीचे 2 अद्ययावत डायलिसिस मशीन बेडसह देणगी स्वरूपात दिले असल्याबाबत श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले. काय डोनेशन आलेलं आहे आणि काय उपयोग होणार आहे त्याचा? आज या ठिकाणी आकाश गुप्ता हे बाबांचे भक्त आहेत, साईबाबांचे भक्त आहेत. ते नेहमी या ठिकाणी दर्शनाला येतात. आज या ठिकाणी त्यांनी 2 डायलिसिस युनिट आणि 2 बेड जे आहेत ते दान केलेले आहेत. याची किंमत जी आहे जवळपास 23.5 लाख रुपये आहे. साईनाथ हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट नव्हतं. ते डायलिसिस युनिट उपलब्ध झाल्यामुळं या भागातले जे पेशंट जे आहेत त्यांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुविधा आहे, परंतु या ठिकाणी सुविधा नव्हती. इथले पेशंट आपल्याला साईबाबा हॉस्पिटलला रेफर करावं लागायचे. याच ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेली. आणखीन ज्यादा पेशंटला जे आपण सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. साईनाथ हॉस्पिटल जे आहे ते पूर्णपणे चॅरिटीवर चालवलं जातं. या ठिकाणचे उपचारसुद्धा जे आहेत ते मोफत होणार आहेत. या दोन्ही मशीन श्री साईनाथ रुग्णालयात बसवण्यात आल्यानंतर त्यांची संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि देणगीदार साईभक्त आकाश गुप्ता यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आहे. यावेळी श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, श्री साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, साईनाथ रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविका नजमा सय्यद, डॉक्टर अशोक गावित्रे, बायोमेडिकल विभागाचे इंजिनियर राजेश वाकडे, तुषार कुटे, प्रणाली कांबळे आणि स्टोअर कीपर सुनील निकम आदी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. राहुरी तालुक्यातील नगर मनमाड राज्य महामार्गावरील राहुरी फॅक्टरी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दिनांक 28 रोजी तब्बल 5 ते 6 तास प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे जड वाहनांमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली बघायला मिळाली. काल रविवार राहुरी फॅक्टरी येथे बाजाराचा दिवस असल्याने तसेच विवाहतीत व रविवार जोडून सुट्टीचा दिवस असल्याने या मार्गावर गर्दीचा उच्चांक होता. त्यातच वाहनधारकांनी आपल्याला खूपच घाई असल्याचे दाखवत एकच गर्दी केली होती. या चौकात वाहनांना मार्ग निघत नाही हे पाहून वाहने एकाच जागी उभी करून आपला संताप व्यक्त केला. प्रशासनाने सुद्धा या परिस्थितीची त्वरित दखल घेतली नसल्याने वाहनधारकांनी व प्रवाशांनीच या प्रश्नाची सूत्रे हातात घेतली व वाहनांना मार्ग काढून देण्यासाठी प्रयत्न करून दिला. दोन्ही मार्गावर दुतर्फा रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना उन्हाचा तडाखा भेडसावत होता. अंगाची लाही होत असल्याने प्रवाशांमध्ये चिडचिड बघायला मिळाली. या चौकात नेहमीच अशी वाहतूक ठप्प होत असून क्षुल्लक कारणांमुळे वाहनधारकांमध्ये वाद उद्भवतात असे बघायला मिळाले. संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने सुटका करावी अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. जागर जनस्थानसाठी राजेंद्र साळवे, राहुरी. आजच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज भरले, विरोधक अर्ज भरत होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले आणि महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अर्ज भरलाय. मात्र तो शिवसेनाने या नावानं भरलाय. एबी फॉर्म जोडण्यात आलेला नाही. काय आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं का कुठल्याही पक्षाचा निवडणुकीसाठी भरलेला अर्ज त्याला एबी फॉर्म लागत असतो आणि त्याचबरोबर त्या पक्षाच्या अधिकृत पदाधिकाऱ्याचा त्या ठिकाणी ए फॉर्मवरती सही असावी लागते आणि मग तो उमेदवारी अर्ज त्या पक्षाच्या नावाने आणि त्या चिन्हाच्या नावाने अधिकृत होत असतो. परंतु या ठिकाणी मला असं वाटतं का आमच्या शिवसेनेचा निर्णय हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब घेतील. अद्याप असा कुठल्याही प्रकारचा निर्णय त्यांनी घेतलेला नाही असं आम्हाला माहिती आहे आणि निश्चित या संदर्भामध्ये काही विषयांच्या अफवा असू शकतात असं मला वाटतं. पण ज्या पद्धतीने ते उमेदवारी अर्ज करताय, एखाद्या पक्षाचं नाव लिहित आहे, त्यांना काही सांगण्यात आल्याशिवाय ते भरत नाहीये. एक प्रकारे नंतरच्या काळामध्ये एबी फॉर्म जोडण्यात यावा असंही त्यांना निवडणूक आयोगाकडनं पत्र देण्यात आलेलं आहे. काही खेळी वाटते का आपल्याला? नाही, मला असं यावरती विश्वास नाहीये. कारण
आपण पक्षात काम करत असताना सर्वच आमचे पदाधिकारी आम्हाला सर्वांना या ठिकाणी विश्वासात घेतलं जातं आणि चर्चा केली जाते आणि म्हणून मला असं वाटतं का निश्चितच या संदर्भातला निर्णय जो आहे तो पक्षाचे मुख्य नेते त्या ठिकाणी घेत असतात, परंतु त्यांनी अद्याप असा कुठल्याच प्रकारचा निर्णय घेतलेला नाही असं आमची माहिती आहे. काय सांगायला गेल्या 2 दिवसापासून सुरू होतं की आज घोषणा होईल, घोषणा अजूनही झाली नाहीत. एकीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज फॉर्म भरले आहेत, मात्र अजूनही नाशिकचा तिढा सुटलेला नाहीये. कधी सुटेल, काही बोलणं झालंय तुमचं काही? आज मला असं वाटतं उद्या सायंकाळपर्यंत निश्चित 100% हा तिढा सुटून अधिकृत उमेदवारीची घोषणा त्या ठिकाणी होईल. काय तुम्हाला परत काय शब्द देण्यात आलाय, काय तुमचं नाव काय? मला असं वाटतं का चर्चा आमचा जो काही अधिकृत निर्णय आहे तो पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री हे स्वतः त्या ठिकाणी घोषित करतील किंवा सचिवाच्या माध्यमातून आपल्या माध्यमांना निश्चित कळवलं जाईल. विरोधक एका बाजूला अर्ज भरताय, राजाभाऊ वाजे यांनी अर्ज भरलाय, प्रचार दौरे त्यांचे मोठ्या प्रमाणात होत आहे. विरोधक एका बाजूला इतकं आघाडी घेत आहे, मात्र महाशक्ती म्हटलं जातं महायुतीला, आणि त्याच बाबतीत जर बघितलं तर उमेदवार जाहीर का करत नाही? मला असं वाटतं का महायुतीचा प्रचार तसा पाहायला गेला तर अनेक शासन निर्णय असतील किंवा मोदी साहेबांच्या नावाच्या माध्यमातून बऱ्यापैकी जनतेपर्यंत तो पोहोचलेला आहे आणि म्हणून आम्हाला जरी वेळ कमी मिळाला परंतु निश्चित यामध्ये घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम महायुतीच्या सर्वच पक्षाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी करतील. आपण एक बाब अशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवार जाहीर करत असताना ज्या ठिकाणी कुठली अडचण नाही अशा उमेदवारांच्या नावांची घोषणा केली, मात्र ज्या ठिकाणी काही स्ट्रॅटर्जीचा भाग आहे अशा ठिकाणी उमेदवारी जाहीर करायला उशीर केला. मग भावना गवळी असतील किंवा हेमंत पाटील असतील, आणि आता विशेषतः नाशिक बाबतही चित्र काही स्पष्ट होत नाहीये. काय वाटतं, याच्यामध्ये तुमचे समर्थक आहेत किंवा कार्यकर्ते आहेत, मोठ्या प्रमाणात संभ्रमात आहे का? असं धोरण आखलं जात आहे. तुम्ही देखील अनेकदा मुंबई वारी केली, ठाणे वारी केली, अगदी देवदर्शन करण्याची वेळ आली. मला असं वाटतं का आपली निवडणूक महाराष्ट्रामध्ये शेवटच्या टप्प्यात म्हणजे देशातील 5व्या टप्प्यामध्ये आहे आणि म्हणून जेव्हापासून ज्या पहिला, दुसरा, तिसरा, चौथा टप्पा होता त्या मतदारसंघाचे उमेदवार निवडणं, त्यांच्या माघारीपर्यंतची जी काही प्रक्रिया ती पाहणं आणि त्यानंतर प्रचाराचा जो काही भाग असेल तो व्यवस्थित त्याचं नियोजन करणं, यामध्ये अनेक म्हणजे बराच वेळ त्यामध्ये गेला. निश्चित अनेक म्हणजे वेळ कमी पडतोय हे आपण निश्चित त्या ठिकाणी सांगता योग्यच आहे, परंतु आपण समजा आपण देखील शिवसेनेचा लोकप्रतिनिधी म्हणून, शिवसेना आणि महायुतीचा खासदार म्हणून आपण गेले 10 वर्षापासून कामं करतोय. लोकांपर्यंत शासनाने आणि मोदी साहेबांनी केलेली कामं ही घरोघरी पोहोचवण्याचं काम आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं. पण प्रचाराला वेळ मिळणार नाही, कुठेतरी फटका बसला असं वाटतं? मला वाटत नाही तसं फटका, कारण प्रसारमाध्यमांनीच इतकं नाशिकला इतकी मोठी हे दिली. मला असं वाटतं का नाशिकच्या प्रत्येक मतदारापर्यंत शिवसेना पोहोचली. आपण शिंदे सेनेला जागा सुटेल असा सर्व दावा आहे, मुख्यमंत्र्यांनी दावा केला आहे. तुम्ही सिटिंग MLA आपलं सर MP आहात, तरी ही घोषणा का नाही होते? नेमकं कुठं अडलंय यामध्ये? जसं आपलं मागे पण बोलणं झालं होतं का या 4-5 जागेंचा तिढा हा गेले अनेक दिवसांपासून होता. त्यात हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा टप्पाच्या निवडणुका लागत गेल्या आणि म्हणून ही चर्चाला थोडा विलंब झालाय. परंतु उद्या सायंकाळपर्यंत मला विश्वास आहे का नाशिक असेल, ठाणा असेल, मुंबई असेल किंवा इतर सर्व उर्वरित जागांचा निश्चित त्या ठिकाणी अधिकृत घोषणा त्या ठिकाणी होईल. संजय राऊत म्हटले की आम्हाला समोर गद्दारच हवा, त्यांना आम्ही काढणारच, असं असते नाशिकच्या जागेवर. आता त्यांना कोणी खासदार केलं हे त्यांनी बघावं. ते कोणाच्या मतदानाने खासदार झाले, मग ते काय असतील त्यांनी त्याचा विचार करावा. महायुतीमध्ये जागा ठरत नाही, यामुळे अनेक महंत देखील रिंगणात उतरत आहेत, अर्ज घेत आहेत. आता ते निश्चित या संदर्भामध्ये 3 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची जी तारीख आहे आणि त्यानंतर 6 तारखेला माघारी, म्हणून निश्चित अनेकांना वाटत असेल का निश्चित जो तो निवडणुका आल्या की आजमावत असतो का, काही परिस्थितीमध्ये काही शक्यता असतात आणि शेवटपर्यंत लोक प्रयत्न करत असतात. आपल्या संदर्भात जर काही अनपेक्षित अशा स्वरूपाचा जर निर्णय झाला, म्हणजे आपल्याला उमेदवारीच देण्यात आली, तर आपला स्टँड काय असेल? मला असं वाटतं का या जर तरच्या विषय आहेत आणि आपण जर तरची वेळ ज्यावेळेस जशी वेळ येईल तसं त्या पद्धतीने
करतील. पण श्रीकांत शिंदेने तुमच्या नावाची घोषणा केली ती, त्यामुळे कुठेतरी ठाम आहात अजूनही विश्वास आहे. सगळ्यात पहिली महाराष्ट्रातली घोषणाच आपल्या नाशिकची झाली, परंतु ती निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये असल्या कारणानं शेवटी ती अधिकृत घोषणा हे आमच्या पक्षाचे मुख्य नेते या ठिकाणी लवकर घेतील असा आपल्याला विश्वास आहे. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 25 78 544. आमचा मोबाईल नंबर 92 25 12 0 344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक.